तर चला करू घरचा अभ्यास. इयत्ता 3री व 4थी. दिवस आपला 29वा आहे. तर आज आपण काय शिकणार आहोत? बेरीज वजाबाकीची संमिश्र गणित शिकणार आहोत. म्हणजे दिसायला चिन्ह बेरजेचे पण करायची वजाबाकी. चिन्ह आहे वजाबाकीचं पण करायची आहे बेरीज. म्हणजे तिथं त्या गोष्टीला काय म्हणलेलं आहे, त्या गणितामध्ये काय म्हणलेलं हे समजून घेऊन आपल्याला क्रिया करायची. तिथं बेरीज वजाबाकी चिन्हाचं महत्व नाही. आपण ठरवायचं की बेरीज करायचं का वजाबाकी करायचं. पण हे कधी आहे? जेव्हा तुम्हाला ते गणित समजेल. आणि तुम्हाला समजण्यासाठी मी आणले चॉकलेट. कोणते? अल्पनलिबे आणि मेलडी. ह्या 2 चॉकलेटवर हे मी तुम्हाला गणित शिकवणार आहे. 2 अधिक डब्बा बरोबर 5. आता हे डब्यात काय येणार आहे माहित नाही. मग काय करावं लागणार आहे? 5 मधून 2 वजा करायचे का 2 मध्ये 5 मिसळायचे माहित नाही. मग आता हे तुम्हाला माहित नाही म्हणून मी काय आणलं आहे? चॉकलेट. कारण की चॉकलेट आवडतात. चॉकलेट सोबत काही जरी शिकवलं तर तुम्ही शिकतात. तर चला मग काय करायचं आहे? बॉक्सची वही, पेन्सिल, पट्टी, इरेजर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे. मोबाईल लांब ठेवायचा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईकचं बटन दाबायचं. एवढं तर करा रे बाबांनो, माझं तोंड दुखायला शिकवून तुम्हाला. नमस्कार मुलांनो, मी हे बेरीज वजाबाकीची गणित तुम्हाला खूप मजेशीर पद्धतीने शिकवणार आहे. आपले आता आजच्या व्हिडिओसाठी हे घटक शिकण्यासाठी आपली मदत करणार आहे अल्पेनलिबे चॉकलेट आणि मेलेडी चॉकलेट. हे 2 चॉकलेट काय करणार आहेत? तुम्हाला हे गणित शिकवणार आहेत. मी नाही शिकवणार, हे चॉकलेट तुम्हाला गणित शिकवणार आहेत. आता हे गणिताचं वैशिष्ट्य काय माहिती का? सगळ्यात धोका देणारे गणित आहेत. का बरं धोका देतात? इथं असते बेरीज, करावी लागते वजाबाकी. कसं धोका देतात? एक चिन्ह असतं आणि करायचं दुसरंच. त्याच्यामुळे हे धोका देणारे गणित आहेत म्हणते मी. 100% मुलं काय होतात, जर तुम्हाला सराव नसेल ह्या गणिताचा तर तुमचं 100% हे गणित चुकतात. कारण की काय होतं, आता इथं बेरीज आहे आणि आपल्याला काय सवय असते, हे 2 जण असतात, हे उत्तर आपण काढतो. पण इथं काय केले? ह्याच्यातलंच एकाला गायब केले. आता कसं उत्तर काढावं सांगा? हा, ह्या दोघांची बेरीज करतो तर आपल्याला हे उत्तर भेटतं. असं शिकलोत की नाही आपण? मग आता इथलं मधलंच गायब केलं आणि पुढचं दिले. आता इथं काय करावं सांगा? मग अशा वेळेला आपल्याला धोका देण्यासाठी किंवा आपल्याला घाबरवण्यासाठी मुद्दाम ही अशी गणित देतात. पण आपण घाबरायचं का? नाही, आपण शिकायचं. तुम्ही शिकावं म्हणूनच असतात हे गणित. ठीक आहे. आता हे चॉकलेटचं गणित समजून घ्या. इथं 2 अल्पेनलिबे चॉकलेट आहेत. प्रत्येक गणितामध्ये हे एवढे चॉकलेट वापरणार आहे मी, जास्त नाही कमी नाही. 2 अल्पेनलिबे चॉकलेट आहेत आणि 3 मेलेडी चॉकलेट आहेत. 2 अल्पेनलिबे आणि 3 मेलेडी चॉकलेट मिळून किती तयार झाले? दोघाला एकत्र केलं आपण. दोघाला एकत्र किती झाले बघा बरं. आता हे गणित आहे असं. 2 अल्पेनलिबे चॉकलेट, 3 मेलेडी चॉकलेट, याचे मिळून किती चॉकलेट झाले? 1 2 3 4 5. हे 5 चॉकलेट झालेली आहेत. साधं गणित आहे. 2 अधिक 3 बरोबर किती झाले? 5. साधे गणित झाले. पण हे चॉकलेटच तुम्हाला हे गणित शिकवणार आहेत. आता कसं ते बघू. आता काय म्हणलेले? 73 अधिक डबा बरोबर 127. 73 अधिक डबा बरोबर 127. हे लिहून घ्यायचे बरं का तुम्हाला. काय करायचं तुम्हाला? हे लिहून घ्यायचंय. हे नाही लिहायचं इकडचं कायच. फक्त एवढं लिहून घ्या. उत्तर लिहू नका. व्हिडिओ संपल्यानंतर लिहायचा प्रयत्न करा. उत्तर लिहू नका. फक्त हे गणित लिहून घ्या, नंतर व्हिडिओ संपल्यावर करा. 73 अधिक 127. 73 अधिक डबा बरोबर 127. आता इथं बघा काय केलेले? 73 आहेत आपले. इथं 73 आहेत. अल्पेनलिबे चॉकलेट म्हणजे काय? 73 आहेत. डब्बा म्हणजे मेलेडी चॉकलेट गायब केलेत. मेलेडी चॉकलेट काय केलेत? लपवून ठेवलेत. आणि इथं अल्पेनलिबे आणि मेलेडी आहेत. उत्तर 5 चॉकलेट दिलेले. अल्पेनलिबे 2 आहे. बरोबर आहे का? इथल्या डब्यामध्ये किती चॉकलेट आहेत म्हणून विचारलेले. तसंच आहे इथं 73 अधिक डब्बा बरोबर 127 म्हणजे इथलं 5 उत्तर आहे. मग आता इथलं उत्तर काढायचंय आपल्याला. इथलं काय आहे उत्तर काढायचंय. तर आपल्याला काय करायचंय? ह्याच्यामध्ये काय नाही इथं कोण नव्हतं? मेलेडी चॉकलेट होतं. बरोबर आहे का? मेलेडी चॉकलेटला काय करायचंय? ह्याच्यातून आपल्याला वजा करायचंय. नाही, मेलेडी चॉकलेट पाहिजे आपल्याला. किती होते म्हणून काय विचारलेले? मेलेडी चॉकलेट किती होते म्हणून विचारलेले. मग आपल्याला काय करावं लागेल? एवढ्या चॉकलेट मधून अल्पेनलिबे चॉकलेट काढलं. अल्पेनलिबे चॉकलेट मी काढले तर आपोआपच आपल्याला मेलेडी चॉकलेट किती होते कळालं की नाही? हे की नाही मजा? हे बघा
मेलेडी चॉकलेट किती होते ते कसं कळालं मला? मी ह्या चॉकलेटमधून अल्पनलिबे चॉकलेट उचललं की बरोबर मला कळालं की मेलेडी चॉकलेट 3 होते म्हणून. तसंच आहे गणित, काहीच नाही. आता इथला जर डबा पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या संख्येतून ही संख्या वजा करायची. मी काय केलं, हे जे एकूण आहे 2 अधिक डब्बा बरोबर एवढं, हे जे उत्तर आहे ह्या दोघांची बेरीज आहे. ह्या बेरजेमधून इथं कोण दिलेले आहे मला? अल्पनलिबे चॉकलेट आहे. मला माहिती आहे अल्पनलिबे चॉकलेट किती आहे, 2 आहेत. मग मी काय केले, तेवढेच 2 चॉकलेट ह्याच्यातून काढले म्हणजे काय केलं मी? वजाबाकी केली. तर मला काय भेटलं उत्तर? इथं 3 मेलेडी चॉकलेट होतं म्हणून असं उत्तर भेटलेलं आहे. असं उत्तर भेटलं. तुम्हाला तसंच करायचं सेम. काय करायचं तुम्हाला? ह्या संख्येतून ही संख्या वजा केली की आपोआपच तुम्हाला ह्या डब्यात काय होतं ते कळतं. म्हणजे दिसायला काय आहे इथं? बेरजेचं चिन्ह आहे, पण करायची काय आपल्याला? वजाबाकी करायची. म्हणून मी धोका देणारे गणित म्हणते यांना. आता करू, उत्तर पाहिजे म्हणल्यावर गणित करावंच लागेल, परीक्षेत आलं म्हणल्यावर सोडवावंच लागेल, कारण की आपल्याला पाहिजेत मार्क. तर आता आपण काय करणार आहोत? 127 वजा 73. 127 वजा 73. आता परीक्षेमध्ये जर असं गणित आलं तर हे अशी ही वजाबाकी तुम्ही कुठं करणार? तुमच्या वहीच्या मागच्या पानावर करायची किंवा कुठं तर कोपऱ्यात करायची, अशी की जिथं तुम्हाला कुणी घाण म्हणजे दिसू नये उत्तर कुठं काढलंय ते. किंवा एखादं मागच्या वहीचं खराब पान असतं की नाही, तिथं ही वजाबाकी करायची आणि जे उत्तर येते ते डायरेक्ट इथं लिहायचं. कळलं का? आता ही वजाबाकी करणार आहे मी. 7 मधून 3 गेले, 3 4 5 6 7, किती राहिले? 4. 2 मधून 7 जात नाहीत, दशक गेला शतकाकडे. 1 मधून 1 न दशकाला 1 दिला, शतकाकडे राहिले 0. 2 वर गेले, 12 झाले. आता 12 मधून 7 गेले, 7 8 9 10 11 12, किती उत्तर आलं? 5. म्हणजे 73 मध्ये 54 मिसळले. किती मिसळले? 54 मिसळले तर 127 येतात. किती येतात? 127. बघा आता करून. 3 अधिक 4 7 झाले, बरोबर आहे का? आणि 7 आणि 5 7, 8 9 10 11 12, 12 झाले. बरोबर आलं का उत्तर? हे गणित असे डोकं लढून करायचे असतात. मग तुम्हाला हे समजावं की नेमकं काय होतं, त्याच्यासाठी मी चॉकलेट वापरले आणि तुम्हाला हे चॉकलेटच गणित सगळे शिकवणार आहेत. आता आपण काय केलं, हे संख्या आहे आपल्याकडं, ही संख्या आहे, एकूण दिलेलं आहे. आता मध्ये काय पाहिजे आपल्याला? मग आपण काय करणार? जे आहे त्याची क्रिया करणार. ही संख्या ह्याच्यातून वजा केली, आपोआप आपल्याला इथली संख्या भेटत असते. पुन्हा एकदा नीट लक्ष द्या. ह्या अशा गणितामध्ये चिन्ह बेरजेचं दिसत असलं तरी वजाबाकी करायची असते. डोक्यात फिट बसवा. अशा गणितामध्ये एकूण दिलेला आहे आणि मधला एक अंक गायब केलेला आहे आणि तुम्हाला विचारले किती म्हणून, तर अशा वेळेला काय करायची? आपल्याला बेरीज करायची. बेरीज असते पण वजाबाकी करायची. आता इथे ह्या गणितामध्ये बघा, अल्पनलिबे दिले, मेलेडी चॉकलेट गायब केले आणि एकूणला एवढं मेलेडी चॉकलेट आहे. मग आता मला काय करायचंय बघा, हा डबा काढायचाय, हा डबा काढायचाय. तर मी काय करणार? ह्याच्यातले अल्पनलिबे चॉकलेट उचलणार. अल्पनलिबे चॉकलेट उचलले म्हणजे मी काय केलं? कमी केलं. एकूण हे किती आहे? एकूण. एकूणामधून मी जे चॉकलेट आहे ते कमी केले तर आपोआप मला मधले राहिलेले चॉकलेट उत्तर भेटलं. बरोबर आहे का? हे आहे माझ्याकडं, इथली संख्या आहे, इथलं विचारलंय. मी काय करणार? मग आहे त्या संख्येतले 2 चॉकलेट काढून घेतले. आपोआप मला काय कळालं की इथं 3 मेलेडी चॉकलेट होते. काय समजलं मला? इथं 3 मेलेडी चॉकलेट होते. तसंच ह्या गणिताच्या बाबतीत आहे. आता किती आहे? 76. कशातून वजा करायचे? 92 मधून. नाहीतर 76 मधून 92 वजा करायचा, असं करायचं नाही. मोठी संख्या कोणती आहे? 92. कारण की एकूण आहे ना, एकूण मोठी संख्या असते. तर 92 वजा 76 वजाबाकी केलेली. ही वजाबाकी तुम्हाला रफ वहीवर करायची किंवा वहीच्या पाठीमागं करायची, दिसू नये असं करायची. 2 मधून 6 जात नाहीत. मग एकक गेला दशकाकडे. एककानं काय केलं? दशकानं काय केलं? एककाला दिला 1 आणि 9 मधून 1 गेला, 8 राहिले. आता हे 2 गेले वर, एककाकडे झाले 12. 12तून 6 गेले, 6 7 8 9 10 11 12,
किती राहिले मग आता एककाकडे? 1 2 3 4 5 6. 8 मधून 7 गेले, 7 8 16. म्हणजे 76 मध्ये 16 मिसळले तर 92 येतात. किती येतात? 16. 96 मध्ये 16 मिसळले की आपोआपच 92 भेटतात आपल्याला. तर करून बघायचं का? 6 आणि 6 12. 12 हातचा आला 1. 7 आणि 1 8. 8 आणि 1 9. 92 आलं का उत्तर? कसं करेक्ट उत्तर भेटतं बघा आपल्याला. आता या गणितामध्ये डब्बा अधिक 62 बरोबर 95. डब्बा अधिक 62 बरोबर 95. 62 मध्ये किती मिसळले तर 95 होतील. आता चॉकलेट मध्ये बघू. आता काय केलेले? मेलडी दिले चॉकलेट. मेलडी आणि अल्पनलिबे किती म्हणून विचारले आपल्याला. पण मेलडी आणि अल्पनलिबे मिळून किती चॉकलेट झालेत? 1 2 3 4 5. तर आता मला इथं किती चॉकलेट होते अल्पनलिबे काढायचे. मग मी काय करणार? एकूण मधून 2 हे अल्पनलिबे मेलडी चॉकलेट काढून घेतले. हे मेलडी चॉकलेट काढून घेतले. 3 1 2 3 होते, 3 मेलडी काढून घेतले. तर मला काय उत्तर भेटलं? 2 अल्पनलिबे होते. 2 किती होते? अल्पनलिबे होते. म्हणजे इथं किती 2 चॉकलेट होते? 2 अल्पनलिबे चॉकलेट होते. हे मला कधी कळालं? मी एकूण मधून मेलडी काढलं. हे 5 होती की नाही? ह्या 5 चॉकलेट मधले मला माहित होतं 3 मेलडी आहेत म्हणून 3 काढून घेतले, वजा केले. तर मला काय उत्तर भेटलेलं आहे? इथं किती चॉकलेट होते? अल्पनलिबेचे 2 चॉकलेट होते. हे मला कळालं. मग आता काय करणार आपण? एकूण मधून, हे आहे एकूण मधून मधली संख्या वजा करणार. एकूण मधून मधली संख्या वजा करणार. आता इथं बघा 95 वजा 62. 95 वजा 62. 5 मधून 2 गेले, 3 राहिले. 9 मधून 6 गेले, 6 7 8 9. किती राहिले? 3. म्हणजे 32 मध्ये 62 मिसळले तर 95 येतात. नाही सॉरी 33 मध्ये 33 आले ना उत्तर. 33 मध्ये 62 मिसळले की 95 येतात. आता बरोबर आहे का नाही बघू. 3 मध्ये एकक 3 आहे, इथे एकक 5 आहे. 3 मध्ये 5 मिसळले. 3 4 5 6 7 8 8 झाले. सॉरी 3 मध्ये 2 मिसळले. 3 4 5 5 आली का? आता 3 मध्ये 6 मिसळले. दशकाच्या जागी इथं 6 आहे आणि इथं दशकाच्या जागी 3 आहे. 6 मध्ये 3 मिसळले. 6 7 8 9. 9 आहे का उत्तर? 95. 3 आणि 2 5. 3 आणि 6 9. बरोबर उत्तर भेटले की नाही आपल्याला. तर हे असे गणित असतात. दिसायला दिसतात बेरजेचे, पण करायची काय आपल्याला? वजाबाकी. पुन्हा गणित तसंच आहे बघा. डब्बा अधिक 99 बरोबर 200. म्हणजे 299 मध्ये किती मिसळले तर 200 उत्तर आलं. पहिला डबा रिकामा आहे. इथं दिलेत आपल्याला 99 आणि इथं दिलेले आहेत 200. इथं किती दिलेले? 200. मग 200 मधले इथला डबा काढायचा आहे मला. तर मला किती काय माहिती? मला माहिती की मेलडी चॉकलेट 3 आहेत. 1 2 3. तर मी एवढे मेलडी चॉकलेट उचलणार. उचललं की मला काय उत्तर भेटलं? इथं 2 अल्पनलिबे होते म्हणून मला कळालं. काय कळालं मला? इथं 2 अल्पनलिबे होते. कधी कळालं? इथले 3 मेलडी चॉकलेट मी उचलल्यानंतर मला कळालं. मग मी हे 3 चॉकलेट उचललं म्हणजे काय केली? वजाबाकी केली. तसंच करायचं आपल्याला. मला काय माहिती की ही बेरीज 200. ही बेरीज 200 आहे आणि मिसळलेले किती आहेत? 99. वजा किती करायचे? 99. का बरं करायचे? इथल्या डबा माहित पाहिजे म्हणून मी काय केलं? 200 वजा 99. आता 0 मधून 9 जात नाहीत. एक गेला दशकाकडे, दशकनं पाठवलं शतकाकडे. शतकानं काय केलं? 1 ठेवून घेतला, 1 दशकाला दिला. हे 0 गेले वर. मग आता दशकानं काय केलं? एककाला 1 दिलं, त्याच्याकडे राहिले 9. हा 0 गेल्यावर वर झाले 10. 9 मधून 9 पासून 10 पर्यंत मोजायचं. 9 10. किती राहिले बघा बरं आता? 1. किती राहिला? 1. 9 मधून 9 गेले 0 आणि एकाला 1. म्हणजे इथं किती होते? 101. 101. 101 अधिक 99 बरोबर 200. बरोबर उत्तर भेटलं की नाही आपल्याला? मज्जा आहे की नाही? तर 101 अधिक 99 बरोबर 200 आपल्याला बरोबर उत्तर
भेटतं. आता पुढचं गणित काय म्हणले बघा, 23 अधिक डब्बा बरोबर 65. 23 मध्ये कोणती संख्या मिसळली तर आपल्याला 65 उत्तर येणार आहे. आता इथं बघा अल्पनलिबे दिलेत. किती चॉकलेट झाले सगळे? अल्पनलिबे 2 आहेत आणि सगळे चॉकलेट मिळून 1 2 3 4 5 आहेत. तर मला काय करायचंय, मेलेडी चॉकलेट किती होते काढायचे. मेलेडी चॉकलेट किती होते म्हणून काढायचे. मी काय केलं, एकूणातून अल्पनलिबे उचलले म्हणजे कमी केले. तर मला काय कळालं की बरोबर इथं 3 मेलेडी चॉकलेट होते. काय कळालं मला, इथं 3 मेलेडी चॉकलेट होते. मग मी काय केलं, एकूणातून अल्पनलिबे वजा केला. एकूण चॉकलेट मधून अल्पनलिबे वजा केला. तसंच करायचंय आपल्याला. आता एकूण किती आहे 65, त्याच्यातून अल्पनलिबे वजा करायचे म्हणजे 23 वजा केले. उत्तर किती भेटलं, 5 मधून 3 गेले, 3 4 5 2 राहिले. 6 मधून 2 गेले, 2 3 4 5 6 4 राहिले. 42. उत्तर किती आलं आपलं 42. म्हणजे 23 अधिक 42 बरोबर 65. एकक कोण आहे 3, इथला एकक 2, 3 आणि 2 5 झाले. इथला एक दशक 2 आहे, इथला दशक 4 आहे. 4 आणि 2 6, 6 ला 6 आलं का? म्हणजे आपलं हे उत्तर बरोबर आहे. पुढचं गणित आहे, अल्पनलिबे लपवून ठेवले. डब्बा अधिक 62 बरोबर 133. 62 मध्ये किती मिसळले तर 133 उत्तर येणार आहे आपलं. तर काय करणार, इथं काय दिलेले आहेत, मेलेडी दिले. एकूण किती झाले, 1 2 3 4 5 झालेत. काय म्हणले, अल्पनलिबे हुडका. किती आहेत अल्पनलिबे काढा. तर मी काय करणार, हे जेवढे चॉकलेट आहेत त्याच्यातून अल्पनलिबे मला काढायचे, अल्पनलिबे काढायचे. मी मेलेडी उचलणार कारण की मला माहिती मेलेडी किती येते. 3 चॉकलेट आहेत मी उचलले. तर मला इथं काय भेटणार, मग बरोबर अल्पनलिबे भेटणार. अल्पनलिबे म्हणजे इथं काय होतं ते मला कळणार. इथं 2 अल्पनलिबे होते म्हणून कळणार. तर तसंच आपल्याला ह्या गणितामध्ये करायचे. काय करणार आहेत आपण, 133 ही संख्या 133, त्याच्यातून मी काय उचलणार आहे, मेलेडी म्हणजे मग ही संख्या उचलणार आहे. ही संख्या मी कमी करणार आहे म्हणजे वजाबाकी. तर मी कमी करते. 3 मधून 2 गेले, 1 राहिला. 6 3 मधून 6 जात नाहीत. शतकाना 1, दशकाला दिला, शतकाकडे राहिले 0. आता हे 3 गेले वर, दशकाकडे राहिले झाले 13. आता 13 मधून 6 गेले, 6 7 8 9 10 11 12 13 किती झाले बघा. आता 1 2 3 4 5 6 7 71. उत्तर किती आलं आपलं 71. आता हे मी उत्तर कसं काढले, वजाबाकी करून काढलेले. पण इथं मी बेरीज करणार. आता मला चेक करायचे ना माझं बरोबर आहे का नाही ते. आपणच आपलं चेक करावं लागते. सरांनी चेक केलं तर मार्क भेटते, मार्क कमी भेटते नाही तर मार्क तर भेटते. म्हणून आपलं उत्तर आपण चेक करून बघायचं. आता 1 आणि 2 3 झाले. 6 आणि 7 दशकाच्या ठिकाणी तर 7 आहे, इथं 6 आहे. याची बेरीज केली 7 आणि 6. 7च्या पुढे 6 घरं मोजली मी. 7 8 9 10 11 12 13 किती झाले 13. 13 उत्तर आलं का. म्हणजे हे माझं चॉकलेटचं गणित बरोबर आलेलं आहे. आता इथं ह्या गणितामध्ये बघा 71 अधिक डब्बा बरोबर 123 बरोबर 123. इथं काय केलेलं आहे, मेलेडी चॉकलेट लपवले. दिलेत अल्पनलिबे. एकूण किती झाले बघा 2 अल्पनलिबे आणि सगळे चॉकलेट किती आहेत 1 2 3 4 5. आता मी काय करणार, मला पाहिजे मेलेडी चॉकलेट म्हणून मी काय केलं, ह्याच्यातून अल्पनलिबे उचलले. आपोआप मला कळाले की 3 मेलेडी होते. इथं किती मेलेडी होते 3 मेलेडी होते. पण मला कळण्यासाठी काय करावं लागलं, ह्या उत्तरातून अल्पनलिबेला उचलावं लागलं म्हणजे मला वजाबाकी करावी लागली. मग तसंच ह्या गणितामध्ये 123 मधून 71 मी उचलले तर आपोआपच मला काय कळणार की तो किती होती संख्या. करूत आपण, किती अडचण आहे, 5 मिनिटात होते. 123 वजा 71. 3 मधून 1 जातात का, जातात. 1 2 3 2 राहिले. 2 मधून 7 जात नाहीत. शतकाकडून 1 घेतला, शतकाकडे राहिले 0. दशकाला दिला, दशकाकडे झाले 1 2 गेले वर 12 झाले, दशकाकडे 12 झाले. तर 7 पासून 12 पर्यंत मोजा. 7 8 9 10 11 12 किती आलं उत्तर 1 2 3 4 5. किती उत्तर आलं 52.
इथं किती संख्या होती मग 52 संख्या होती. किती सोपं आहे. आता बघा 1 मध्ये 2 मिसळला 3 आला, 7 मध्ये 5 मिसळले 7, 8, 9, 10, 11, 12. 12ला 12 उत्तर आलं म्हणजे हे पूर्ण आपलं उत्तर बरोबर. 71 अधिक 52 बरोबर 123. पुढचं गणित बघा. डब्बा अधिक 83 बरोबर 132. 132 म्हणजे हे एवढे चॉकलेट आणि 83 म्हणजे एवढे चॉकलेट. आता हिने काय केलंय, अल्पनलिबे लपवून ठेवला. मेलडी दिलाय आपल्याला, एकूण एवढं दिलेलं आहे. तर मला काय पाहिजे, अल्पनलिबे किती पाहिजेत. मला काय शोधायचं, अल्पनलिबे किती आहेत. मग मी काय करणार, मेलडी उचलणार. मेलडी उचललं की मला काय कळाले की बाबा इथं 2 अल्पनलिबे होते. काय कळालं मला, इथं 2 अल्पनलिबे होते. पण त्याच्यासाठी काय करावं लागलं, मला इथले 3 मेलडी उचलावे लागले. म्हणजे उचलले म्हणजे काय केलं मी, वजाबाकी केली. ह्याच्यातून जे 5 चॉकलेट होते त्याच्यातले 3 चॉकलेट उचलले, कारण की मला माहिती 3 मेलडी आहेत म्हणून 3च उचलले मी. तर मला आपोआप उत्तर काय भेटलं, इथं 2 अल्पनलिबे होते. तसंच हे गणित. आता डब्बा अधिक 83 बरोबर 132. आता 132 हे आपलं उत्तर आहे. ह्याच्यातून मी वजा काय करणार, मला माहिती 83. का बरं, मला हे उत्तर पाहिजे म्हणून. आता मी ह्याची केली वजाबाकी. 2 मधून 3 जातं का, नाही. म्हणून मी काय केलं, सॉरी 2 मधून 3 जात नाही. मग मी गेले दशकाकडे, दशकानं 1 दिला आणि स्वतःकडे 2 ठेवून घेतले. 3 मधून 1 गेला, 2 राहिले. आता हे 2 गेले वर, एककाकडे झाले 12 आणि 3 पासून 12 पर्यंत मोजू आपण. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. किती राहिले, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. किती राहिले, 9. आता 2 मधून 8 जातात का, नाही जात. मग शतकानं काय केला, 1 दिला दशकाला, त्याच्याकडे राहिले 0. 12तून 8 गेले. आता 8 पासून 12 पर्यंत मोजा. 8, 9, 10, 11, 12. किती राहिले बघा आता, 4. 0ला 0. तर आता एकूण उत्तर किती आलं आपलं, 49. किती उत्तर आलेलं आहे, 49. आता मी इथे 49 लिहिते. उत्तर आपलं 49 आलेलं आहे. आता हे बरोबर आले का नाही बघू आपण. 9 3 किती झाले, 9, 10, 11, 12. 9 3 किती झाले, 12. 12ला 2, हातचा आला 1. 4 आणि 8, 4 अधिक 8, 8, 9, 10, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12 आणि हातच्याचा 1, 13. 13ला 13 आहे. म्हणजे हे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. पुढचं गणित बघा. आता मुलांनो, तुम्हाला हे गणित सोडवायचं आहे. 91 अधिक डब्बा बरोबर 121. आता इथे काय केलेलं आहे, मेलेडी चॉकलेट लपवलेत आणि अल्पनलिबे चॉकलेट दिलेत आणि एवढे सगळे मिळून एवढे चॉकलेट आहेत. आता मला काय करायचे, मेलेडी चॉकलेट काढायचे. म्हणून मी काय करणार, ह्याच्यातले अल्पनलिबे उचललं की मला कळतं की 3 मेलेडी चॉकलेट इथं होते. मला काय कळणार, इथं 3 मेलेडी चॉकलेट होते. कधी कळणार, जेव्हा मी एकूणामधून हे 2 चॉकलेट उचलले. कारण की मला माहिती की 2च अल्पनलिबे आहेत. 3 अल्पनलिबे उचलणार का मी, नाहीच उचलता येणार. इथं आहेतच 2, मग मी 2च उचलणार. तसंच आहे ह्या गणिताचं. तर आता आपल्याला 121 मधून 91 उचलायचे म्हणजे कमी करायचे. 121 वजा 91 एवढं काय करायचे, वजा करायचे. 1 मधून 1 गेले, 0 राहिले. 2 मधून 9 जात नाहीत म्हणून काय करणार, शतकाकडून घेतला, दशकानं 1, शतकाकडे झाले 0. आता इथं बघा, हे 2 गेले वर, दशकाकडे झाले 12. 12 मधून 9 गेले, 12, 9, 10, 11, 12. किती राहिले, इथं 3 राहिले. किती राहिले, 3. तर 1 मधून 1 गेला 0, 12 मधून 9 गेले, 3 राहिले. म्हणजे इथं किती होते, 30 होते. किती होते, 30. इथं किती मेलेडी होते, 3 मेलेडी होते. तर 0 आणि 1, 0 मध्ये 1 मिसळला, 1 झाला. 9 मध्ये 3 मिसळले, 9, 10, 11, 12. 12ला 12 म्हणजे गणित बरोबर आहे. इथं जरी आपण वजाबाकी केलेली असली तर इथं बेरजेचं चिन्ह आहे. 91 अधिक 30 बरोबर 121 आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. हे सुद्धा गणित तसंच आहे बघा. 221 अल्पनलिबे आहे अधिक डब्बा म्हणजे मेलेडी चॉकलेट इथले लपवून ठेवलेत आणि एकूण आपल्याला एवढे चॉकलेट दिलेले आहेत. आता मला इथं किती चॉकलेट आहेत,
इथं किती संख्या काढायची. मी काय करणार, ह्या संख्येतून ही संख्या वजा करणार, ह्या संख्येतून ही संख्या वजा करणार. म्हणजे एवढ्या चॉकलेट मधून मी करेक्ट 2 अल्पनलिबे काढणार. मला माहिती ना 2 अल्पनलिबे. तर मला काय भेटलं, 3 मेलेडी चॉकलेट होते. हे मला समजलं. कधी समजलं, जेव्हा मी अल्पनलिबे चॉकलेट उचललं तेव्हा मला समजलं की इथं 3 मेलेडी चॉकलेट होते म्हणून. तसंच आता ह्या संख्येतून ही संख्या वजा करते मी. 356 वजा 231. 231. 6 मधून 1 गेला, 5 राहिले. 1 2 3 4 5 6 किती राहिले बघा, 5. 5 मधून 3 गेले, 3 4 5 2 राहिले. 3 मधून 2 गेले, 3 मधून 2 गेले, 2 1 2 3 1 राहिला. तर किती होती इथं संख्या, 125. किती संख्या होती इथं, 125. बघू तर आपलं उत्तर बरोबर आले का. 5 आणि 1 किती झाले, 6. 5 अधिक 1 6 झाले. दशकाकडे बघू, 3 अधिक 2, 3 अधिक 2 किती झाले, 3 4 5. 5 ला 5 बरोबर आहे. शतकाकडे बघू, इथं 2 आहे, इथं 1 आहे. 2 अधिक 1 3 झाले. म्हणजे 356 आपलं उत्तर बरोबर आहे. 231 अधिक 125 बरोबर 356. या गणितामध्ये बघा, डब्बा अधिक 256 बरोबर 571. आता इथं 571 चॉकलेट आहेत. किती, सॉरी 5 चॉकलेट आहेत. 3 मेलेडी दिलेले आहेत. आता मला काढले इथं किती चॉकलेट होते. आता इथले चॉकलेट काढायचं म्हणलं तर मला काय करावं लागेल, ह्याच्यातून मी 3 मेलेडी उचलले. मला माहिती ना 3 मेलेडी आहेत म्हणून मी 3च उचलले. तर इथं काय राहिलं, इथले 2 चॉकलेट राहिले. इथं काय राहिलेलं आहे, इथले 2 चॉकलेट राहिले. म्हणजे इथं 2 चॉकलेट होते. हे मला कधी कळालं, जेव्हा मी ह्या 5 चॉकलेट मधून ही संख्या वजा केली. ह्या 5 चॉकलेट मधून ही संख्या वजा केली तेव्हा मला इथली संख्या भेटते. तसंच आहे इथं सुद्धा. आता इथली संख्या जर पाहिजे असेल मला, तर मला ह्या संख्येतून ही संख्या वजा करावी लागणार. ओके. तर इथं 571 वजा 256. 1 मधून 6 जात नाही. मग काय होणार, दशकाकडून 1 घेतला, दशकाकडे राहिले 6. आता 1 वर गेला, एककाकडे झाले 11. एककाकडे किती झाले, 11. 6 पासून 11 पर्यंत मोजलं. 6 7 8 9 10 11. किती राहिले एककाकडे, 5 राहिले. 6 मधून 5 गेले, 6 मधून 5 गेला, 1 राहिला. 5 मधून 2 गेले, 2 3 4 5 3 राहिले. तर किती उत्तर आलं माझं, 315. 315 माझं उत्तर आलेलं आहे. आता हे उत्तर बरोबर आहे का बघू. एकका जागी 5 6, 5 आणि 6 11 आले. इथं 1 लिहिला, हातचा आला 1. दशक, दशकामध्ये इथं 1 आहे, इथं 5 आहे. 5 आणि 1 6 आणि हातच्याचा 1 7, इथं 7 आहे. शतक बघू, इथं 3 आहे, इथं 2 आहे. 3 आणि 2 3 4 5. 5 ला 5. तर ह्या दोघांची बेरीज किती आली आपली, 571. किती बेरीज आली, 571. म्हणजे बेरीज करायची आपल्याला, दिसायला तर बेरीजचं चिन्ह दिसायले, पण करायची वजाबाकी. किती अवघड आहे, किती डोक्याला ताप आहे. दिसते बेरजेचं आणि करायची वजाबाकी. किती काय करावं अशा गणितांना, पण करायचं. काय असते त्याला, बेरजेचं बेरीज बघायचं ना आणि करायची वजाबाकी. कारण की आपल्याला काय कळाले, चॉकलेटचं गणित. काय कळाले आले आहे, चॉकलेटचं गणित. ह्या गणिताला काय म्हणायचं, चॉकलेटचं गणित. पुढचं गणित बघा, 621 मध्ये किती मिसळले, तर 726 हे उत्तर येणार आहे. अल्पनलिबेमध्ये किती चॉकलेट मिसळले, तर 5 चॉकलेट येणार आहेत. 2 अल्पनलिबेमध्ये किती मिसळले, तर आपले 5 चॉकलेट येणार आहेत. असं गणित आहे. मग आता इथलं गणित काढायचं म्हणल्यावर मी काय करणार, इथलं चॉकलेट, इथं किती चॉकलेट होते माहित नाही मला. मी काय करणार, इथं जेवढे आहेत, इथं 2 चॉकलेट आहेत ना, 2च उचलणार ह्याच्यातली. 1 2. मला किती उत्तर भेटलं, 1 2 3. म्हणजे इथं किती चॉकलेट होते, 3 चॉकलेट होते. किती चॉकलेट होते, 3 चॉकलेट होते. तसंच आता ह्या संख्येतून ही संख्या वजा करायची मला.
ह्या संख्येतून ही संख्या वजा केली किती संख्या भेटते मला 726 वजा 621. 5 मधून 1 गेला 1 2 3 4 5 6 किती राहिले 5. 2 मधून 2 गेले 0. 7 मधून 6 गेले 6 7 राहिला 1. किती उत्तर आलं आपलं 105. किती उत्तर आलं 105. इथे लिहूत आपण 105. आता बरोबर आले का चेक करूत ना. 1 आणि 5 6 झाले बरोबर आहे का. 2 आणि 0 2. 6 आणि 1 किती झाला 6 मध्ये 1 मिसळला 7 झाले. म्हणजे हे गणित आपलं बरोबर आलेलं आहे. आता मी 2नी सगळेच मेलेडी चॉकलेट घेतले. बघू उत्तर सापडते का आपल्याला. बघू उत्तर सापडतात का. तर आता बघा 621 मध्ये किती मिसळले तर 911 उत्तर भेटेल. 621 मध्ये किती मिसळले तर 911 आपल्याला उत्तर भेटणार आहे. तर 621 आता एवढे मेलेडी चॉकलेट आहेत इतके आहेत 2 आहेत माझ्याकडं आणि एकूण एवढे आहेत. आता एकूण मधून मला एवढे चॉकलेट मी कमी केले तर मला आपोआप उत्तर भेटेल. हे किती आहेत 2 चॉकलेट आहेत. मी ह्याच्यातून 2 चॉकलेट कमी केले तर मला किती उत्तर भेटते. इथे किती चॉकलेट होते 1 2 3. इथे 3 चॉकलेट होते तेव्हाच हे 5 चॉकलेट झाले ना. हे 5 चॉकलेट कधी झाले ह्या 2 चॉकलेट मध्ये एवढे चॉकलेट मिसळले तेव्हा हे 5 चॉकलेट झाले. मग मला इथली चॉकलेट माहित नाहीत किती येते. मी काय करणार ह्याच्यातून हे 2 चॉकलेट आहेत 1 2 2 चॉकलेट कमी केलं की आपोआपच मला इथं 3 चॉकलेट भेटले. म्हणजे इथं किती चॉकलेट होते 3 चॉकलेट होते तेव्हाच हे 5 चॉकलेट झालेले आहेत. तसंच मी काय करणार आता ह्याच्यामधून हे कमी करणार. ह्या संख्येतून ही संख्या कमी केली की बरोबर आपल्याला इथलं उत्तर भेटणार. 911 वजा 621. 911 वजा 621. 1 मधून 1 गेला 0 झाला. 6 मधून 1 जातो का सॉरी 1 मधून 2 जातात का नाही. मग शतकाकडून 1 घेतला. शतकानं 9 मधला 1 दशकाला दिला. शतकाकडे 8 राहिले. 9 मधून 1 गेला 8 राहिले. आता हा 1 वर गेला दशकाकडे झाले 11. आता 2 पासून 11 पर्यंत मोजायचं. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 किती राहिले बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 किती राहिले 9. आता 8 मधून 6 गेले 6 7 8 किती राहिले इथं 2 राहिले. म्हणजे उत्तर किती आलं आपलं 290. 621 मध्ये 290 मिसळले तर 911 आपलं उत्तर भेटतं. चेक करूत का. 0 मध्ये 1 मिसळला 1 आला. 9 मध्ये 2 मिसळले 9 10 11. 11ला 1 लिहिला दशकाच्या घरात 1 हातचा दिला. 2 मध्ये 6 मिसळले 2 3 4 5 6 7 8. 8 मध्ये हातच्याचं 1 9 झाले. 9 बरोबर उत्तर आलं का 911. म्हणजे 290 अधिक 621 बरोबर 911 आपल्याला उत्तर भेटलेलं आहे. 166 अधिक डबा बरोबर 256. 166 अधिक डबा बरोबर 256. आता मी काय करणार 256 मधून 166 वजा केलं की संख्या भेटते. आता बघा मला काय सांगितलंय की बाबा इथं 2 चॉकलेट आहेत. इथं काय सांगितलं इथं 2 चॉकलेट आहेत आणि इथं किती 5 चॉकलेट दिलेत 1 2 3 4 5. आता मला माहित नाही इथं किती येते. मी काय केलं इथं 2 चॉकलेट आहेत ना 1 2 मी 2 चॉकलेट उचलले. मला काय कळालं की इथं 3 चॉकलेट होते. मला काय समजलं इथं 3 चॉकलेट होते पण मी इथले 2 चॉकलेट उचललं म्हणजे काय केलं मी इथं वजाबाकी केली. 5 चॉकलेट मधले 2 चॉकलेट मी उचलले तर इथं काय झालेली आहे वजाबाकी झालेली आहे. तर लिहूत आपण 166 वजा 256 वजा 166. एकूण मधून वजा करायचं ना आपल्याला. 6 मधून 6 गेले 0 राहिले. 5 मधून 6 जात नाहीत. मग 2 कडून काय केलं 1 दशकाला दिलं आणि 1 शतकानं ठेवून घेतलं. 2 मधून 1 गेले 1 राहिला. हे 5 गेले वर. दशकाकडे झाले आता 15. 6 पासून 15 पर्यंत मोजू. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 किती राहिले 1 2 3 4 5 6 7 8 9 किती राहिलेले आहेत 9. 1 मधून 1 गेला 0 राहिले. 1 मधून 1 गेला 0 राहिले. तसं 166 अधिक 90
बरोबर किती उत्तर आलं आपलं 256. चेक करूत का? 6 अधिक 0 6 झाले. 6 अधिक 9 6 अधिक 9 किती झाले? 6 7 8 9 10 11 12 13 14 15 किती झाले? 15. 15 आणि हातच्याचा 1. 15 आणि 15 कसं लिहिले मी? इथं 5 लिहिले. पंधराला 5 हातचाला इथे 1 येते. 9 मध्ये 1 मिसळला 10 झाले. 10 मध्ये 1 मिसळला कुठं चुकलं रे? थांबा पहिल्यापासून करते. 6 मध्ये 0 मिसळले 6 झाले. 6 आणि 5 मिसळले किती झाले? 6 मध्ये 5 मिसळले 6 मध्ये 9 मिसळले. 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15ला 5 लिहिला. हातचा आला 1. इथं हातचा येत नाही, शतकाच्या संख्येत हातचा येतो. हा 1 आणि हा 1 2 मिसळले. 256 उत्तर आलेले. सॉरी बरं का, माझं थोडंसं चुकलेलं आहे. चला आता पुढची संख्या घेऊ आपण. डब्बा अधिक 332 बरोबर 632. आता काय केलेलं आहे? इथं ह्या डब्यात 2 चॉकलेट आहेत. इथं आहेत 5 चॉकलेट. मला म्हणलं इथं किती चॉकलेट आहेत? मी काय करणार? सोपं, ह्याच्यातले इथं 2 चॉकलेट आहेत ना, ह्याच्यातले 2 चॉकलेट उचललं. मला काय कळालं की इथं 3 चॉकलेट होते. तसंच आहे. आता जर समजा मी ह्या संख्येतून ही संख्या वजा केली, काय केलं मी? ह्या संख्येतून ही संख्या वजा केली की मला आपोआपच कळणार की इथं कोणती संख्या होती. 632 वजा 332. 2 मधून 2 गेले 0. 3 मधून 3 गेले 0. 6 मधून 3 गेले 3 4 5 6 3 राहिले. 300 किती उत्तर आलं? 300 अधिक 332 बरोबर 632. 3 2 1 2 हे 2 आणि 0 2. 3 आणि 0 3. 3 आणि 3 6. 3 मध्ये 3 मिसळले 6 झाले. पुढचं गणित बघा आता. 632 अधिक डब्बा बरोबर 931. 931 मध्ये 732 मध्ये किती मिसळले? तर 931 उत्तर येणार आहे. तर आपल्याला ही संख्या दिली आहे, ही शोधायची आहे आणि एवढे चॉकलेट आहेत. तर आता मला ही संख्या पाहिजे, इथली संख्या पाहिजे. मला काय माहिती? इथं 2 चॉकलेट आहेत. इथं 2 चॉकलेट आहेत म्हणून मी इथले 2 चॉकलेट उचलले. मला काय कळालं की इथं 3 चॉकलेट होते. इथं 3 चॉकलेट होते म्हणून हे 5 चॉकलेट झाले. म्हणून मी काय केलं? याच्यातून 2 चॉकलेट उचलले. म्हणजे इथं काय केली मी? वजाबाकी केली. एकूणामध्ये वजाबाकी केली. तसंच आता इथं बघा, इथं 732 931 मधून वजा करायचे. 931 वजा 732. 1 मधून 2 जात नाहीत. मग एक काय केला? याला 1 दिला, याच्याकडे 2 राहिले. मग इथं हा 1 वर गेला. 11 मधून 2 गेले. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 किती राहिले? 9 राहिले. 2 मधून 3 जात नाहीत. मग 9 मधून 9 ने 1 दिला दशकाला आणि 9 कर राहिले 8. 9 मधून 1 गेला 8 राहिले. तर 12 मधून 3 गेले. 12 मधून 3 गेले. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 किती राहिले? 9 राहिले. 8 मधून 7 गेला 1 राहिला. तर किती उत्तर आलं आपलं? 199. 199. 732 मध्ये 199 मिसळल्यावर आपल्याला उत्तर किती येतं? 931 येतं. किती उत्तर येतं? 131. आता 2 आणि 9 किती झाले? 11. 11ला हातचा आला 1. 3 आणि 9 3 9 अधिक 1 किती झाला? 10. 10 आणि 3 13. 13ला 3 हातचा आला 1. 7 मध्ये 1 मिसळला 8 झाले. 8 आणि हातच्याचं 1 9 झाले. बरोबर आलं का उत्तर आपलं? पुढचं सुद्धा गणित आपलं बघा तसंच आहे. ही संख्या दिलेली, ही संख्या दिली, इथली काढायची आपल्याला. ह्याच्यामध्ये किती मिसळले तर एवढं उत्तर येईल. तर काय करायचं? मला माहिती आहे की एवढे चॉकलेट आहेत. इथं किती आहेत माहित नाही मला, पण एवढे चॉकलेट झाले एवढं माहिती. मला एवढे चॉकलेट झाले माहिती. मी काय करणार? एवढे चॉकलेट ह्याच्यातून उचलणार, म्हणजे वजाबाकी करणार.
कशातून? ह्या संख्येतून ही संख्या वजा केली मी, 2 चॉकलेट काढले तेव्हा मला कळालं की ते 3 चॉकलेट होते. तसंच आहे हे गणित. 342 वजा 551 वजा 342. तर 5 मधून 1 गेला, 5 मधून 1 गेला, 1 राहिले आणि इथं राहिले 4. दशकाने 1 एककाला दिला आणि दशकाकडे राहिले 4. आता हे 1 वर गेले, किती झाले? 11. आता 11तून 2 गेले, 2 3 4 5 6 7 8 9 10 11. किती राहिले बघा आता? 1 2 3 4 5 6 7 8 9. 4 मधून 4 गेले, 0 राहिले. 5 मधून 3 गेले, 3 4 5 2 राहिले. तर किती उत्तर निघालं आपलं? 209. किती उत्तर निघालं? 209. 342 अधिक 209 बरोबर 551. तर मुलांनो, ही गणित खूप सोपे असतात. फक्त तुम्हाला समजावं की ही बेरीज दिसत असले तर आपल्याला वजाबाकी का करायची, म्हणून मी तर चॉकलेटचा वापर केलेला आहे. आता उद्या आपल्याला अशीच वजाबाकी करायची. काय करायची आहे? वजाबाकी.